रामकृष्ण हरी मंडळी. आज आहे गुरुवार आणि उद्या आहे शुक्रवार. तर शुक्रवारचं उद्या सुट्टी राहील आपल्याला आणि उद्या आपण अशा वेगळ्या आयलंडला जाऊ तिथं स्कुबा डायव्हिंग किंवा काहीतरी करायला भेटेल आपल्याला. समोरचा नजारा दाखवतो. चहा आपली बघा कसा मस्त नजारा आहे. आज जरा सूर्य लवकरच डोक्यावर आलेला आहे. टाईम झालेला आहे इथं 7:40. हे बघा 7-7:30 वाजता एकदम कडक ऊन पडलं आहे. असं वाटतंय की उन्हाळा लागला इथं. ऑगस्ट महिन्यात इतके गरमी आहे इथं, बापरे. तर भयंकर गरमी आहे. आणि आपले राहिलेले आहेत आता मालदीवमध्ये मुश्किलचे 7 तारीख 10 दिवस अजून राहिलेले मालदीवमध्ये. तर प्रयत्न करू आपण चांगला फिरण्याचा मालदीव अजून पण. आणि असे छान छान व्हिडिओ तुम्हाला मी शेअर करत राहील. मी पाहते व्हिडिओ. समुद्रकिनारी असं बसून चहा पिण्याचा आनंदच वेगळा आहे. ॲक्च्युली मी चहा म्हणजे 100% चहा सोडलेला आहे. पण हे असं वातावरण असलेलं बघून की नाश्ता झाल्यानंतर थोडंसं चहा पिलं तर थोडंसं बरं आहे म्हणून पितो आहे मी. मस्त असं वातावरण आणि सूर्याचं प्रतिबिंब असं चमकतं आहे या समुद्रामध्ये. तर कसा वाटला नजारा तुम्ही सांगा मला मस्तमध्ये. शेअर करा. आमच्या कंपनीविषयी बोललोच आहे मी तुम्हाला. तर या समोरच्या बेटाबद्दल सांगतो मी. तर इथं लोकल लोक राहतात आहेत. बिल्डिंग्स आहेत, फ्लॅट आहेत. फ्लॅट इथं मंथली रेंटल बी भेटू शकतो आपल्याला. तर 4 ते 5 हजार रुपयामध्ये म्हणजे लगभग 50,000 रुपये इंडियाचे महिन्यात. आणि लॉजिंग अँड बोर्डिंगचं बी आहे तिथं. तर 2 दिवस 3 दिवसासाठी पण राहू शकता. छोटा आयलंड आहे, तेवढं नाही राहण्यासारखं तिथं. 2-3 दिवस नाही, तुम्हाला 1 दिवस ठीक आहे. 1 दिवस जर त्या ठिकाणी राहिलं तुम्ही तर तिथलं सगळं फिरणं, तिथं स्कुबा डायव्हिंग ते करता येईल आपल्याला. आमचे ऑफिसचे काही कोलिग्स राहतात तिथं फॅमिली घेऊन. तर तुम्ही फॅमिली घेऊन बी राहू शकता तिथं. आणि छानच आहे असं छोटंसं आयलंड. तर उद्या आपण त्याची सफारी करू. क्रॉस रोड आयलंड येते. बोला काय म्हणता आणखी. सुप्रभात. आणि लवकरच राखी पौर्णिमा आहे. तर बघू आपण राखी पौर्णिमेला ह्यावेळेस नाही जाऊ शकणार घरी. बाय. सी यू. जय महाराष्ट्र.